क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो आहे. मित्रांनो, तो एक बौद्ध कुटुंबाचा आहे. कोथरूड तुम्हाला माहिती आहे कुठे आहे? तिथली एक घटना आहे. ही घटना काय साधी सिंपल होती घटना. मित्रांनो, हे त्यांचा सोसायटीचा वाद होता. तो सोसायटीचा वाद निर्माण झाला जातीमध्ये. जी मराठा समाजातली बाई आहे तिला मी कुठल्याही समाजातली म्हणणार नाही, कारण एका बाईमुळे पूर्ण समाज हा अपमानित होतो. म्हणून मी पूर्ण समाजाला दोष देणार नाही की एक जातीवादी बाई आहे, ती बाई सगळ्या बौद्ध कुटुंबांना बोलते की हा मी केलं आहे, जे काय केलं आहे मी केलं आहे, तुम्ही घाणीतले लोक, तुम्ही घाणीतच मरणार, तुम्ही असंच आहेत, तुमची लायकीच नाही, तुम्हाला घाणीतच जगायची सवय झाली आहे, तुम्ही घाणीतच मरणार. आणि शेवटी त्यांना धमकी देखील देते की मी तुम्हाला मारायला पोरं आणणार, पोरीही नाही पोरं आणणार, कोणाला मारायला, पोरींना मारायला पोरं आणणार. तर तिने आणले देखील आणि ते मारामारी झाली देखील. त्या पोरांनी पोरींना मारलं आणि त्यामध्ये एक प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती मुलगी पण होती. त्या मुलीला देखील मारण्यात आलं. पाहू शकता, हा अन्याय अत्याचार आत्ता चालला आहे 21व्या शतकामध्ये, जो 2026 चालू आहे. तरीही जातीवाद हा संपलेला नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहे मी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर बघा तुम्ही हा व्हिडिओ. सरळ म्हणताय तुम्ही महारा मागायच्या आहेत, घाणीतले किडे आहेत. हल्ली 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे, कपडे फाडून तिच्या पोटात लाद घातली. त्यांना सांगितलं होतं की हे बघ माझ्या पोटात बाळे, मला नको मारू म्हणून, तरी पण त्यांनी मला खूप मारलं. माझ्या महारा मागाच्या तुमच्या आईचे नवरे आणलेत आता तुमच्यावर उडवायला. अक्षरशः आम्ही त्या चौकी समोर पेट्रोल ओतून घेतलं, तिथलं माचीस वडणार की तेव्हा मग पोलिसांची पळापळा आम्हाला धरतात. माझं पुणे शहरातील सर्व आंबेडकरी संघटनांना एक आव्हान आहे की हे कुटुंब जे आहे ते अत्यंत भयभीत झालेलं आहे आणि पोलीस त्यांना सहकार्य करत नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना अंगावरती पेट्रोल ओतून घ्यावं लागलं, तेव्हा ते कुठेतरी गुन्हा दाखल. जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आम्ही आता कोथरूड परिसरामध्ये आहोत आणि कोथरूडमधील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर आहोत. हे पीडित कुटुंब आहे. या कुटुंबावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या संदर्भामध्ये हे पीडित कुटुंब न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. अक्षरवरती ह्यांच्यावर ज्या लोकांनी मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांना स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून घ्यावं लागलं, तेव्हा त्यांच्यावरती ते गुन्हे दाखल झालेले. ते आता माझ्यासोबत आहेत. नेमकं काय घडलं, काय प्रकार आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. तर काय सांगाल तुम्ही की तुम्ही ज्या लोकांनी म्हणजे मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्हाला स्वतःवरती पेट्रोल ओतून घ्यावं लागलं, म्हणजे नेमका प्रकार काय घडला, ते काय झालं? ऍक्च्युली आमच्या इथं 4 तारखेला रात्री 9 वाजता किरकोळ वाद झाला होता सोसायटीवरून की